या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ताज सोशल ग्रुप व फॉरेस्ट जमात यांच्या संयुक्त विद्यमाने ताज कंपाऊंड येथे सोमवारी 2 मार्च रोजी संध्याकाळी शेकडो रोजदारांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या इफ्तार पार्टीत सोलापूर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तौफिक शेख पैलवान, माजी महापौर आरिफ शेख, युवा नेते अदनान शेख यांनी आलेल्या सर्व रोजदार व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला। आलेल्या सर्वांसाठी इफ्तार व जेवणाची सोय करण्यात आली होती। ताज सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व अदनान शेख मित्र परिवार यांच्या परिश्रमाने इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली। यावेळी सोलापूर अहले हदीसचे सदर मुख्तार नाना हुन्नाबादकर, मौलाना अब्दुल्ला जालवाद, म्हाडाचे सचिव अभयसिंह पवार, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, नगरसेवक मनीष केत, वैभव हत्तुरे, गौतम कसबे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, लतीफ शाबली, नसीम खलीफा, ज्येष्ठ नेते शफी इनामदार, शकील मौलवी, समाजसेवक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नूरुद्दीन मुल्ला, जाकीर नाईकवाडी, मतीन भागवान, मोहम्मद हुसेन शेख, मोबिन सय्यद, सलामभाई शेख, जाकीर हुंडेकरी, इक्बाल वस्ताद, मोहम्मद चाचा, आसिफ राजे, अमीन तारेकरी, वारिस कुडले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, रियाज शेख, युवा नेते यासिन नाईकवाडी, रिजवान मुल्ला, जावेद सय्यद, आसिफ तिम्मापुरे, अबूबकर सय्यद, जुबेर कुरेशी, सेंट्रल हॉस्पिटलचे सोहेल पटेल, एजाज शेख, शकूर मनाजी, अल्ताफ बेलिफ, जुबेर कुरेशी, सिद्दीक वस्ताद, आरिफ लालकोट, शकील अकीब शेख, मंसूर शेख, शाहीन पटेल, पत्रकार सादिक इनामदार, सादिक शेख, नितीन पात्रे, ढोबळे, शहानवाज शेख आदींसह सोलापूर शहरातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ मान्यवर व अदनान शेख मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हर साल की तरह इस साल भी ताज कंपाउंड में रमजान के महीने में हर साल की तरह इस साल भी हम लोग यहाँ पर ताज सोशल ग्रुप और फॉरेस्ट जमात, नई जिंदगी जमात की तरफ से आज यहाँ पर रोजा इफ्तार पार्टी रखी गई थी। इसमें तमाम शहर के जिम्मेदार, जो हमारे उलमा, मौलाना और जमात के सभी जिम्मेदार, हर मोहल्ले के एरिया के लोग यहाँ पर आए। हमारे सभी साथी लोग आए, सब लोग का शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह ताला से दुआ है इसी तरह जो हमने आज पार्टी इफ्तार पार्टी रखी, इसमें तमाम लोग आए। सब में पहले तमाम सोलापुर शहर जिले के, महाराष्ट्र राज्य के तमाम मुस्लिम भाई, हिंदू भाई को मैं रमजान के महीने की मुबारकबाद देता हूँ। इसी तरह हमारी सोच नीयत ये है कि हमें सवाब मिलना, नेकी मिलना बोलकर हम जो है कार्यक्रम रखते हैं, इफ्तारी का, रोजदार का, खाने का। तमाम लोग आए, मैं तमाम लोग का शुक्रिया अदा करता हूँ। और इंशाल्लाह इसी तरह जो ईद के दिन भी यहाँ पर हमारे हर साल की तरह ईद मिलन का प्रोग्राम रखते हैं। मैं आपके चैनल के माध्यम से तमाम सोलापुर शहर के नगर सेवक, माजी नगर सेवक, हर पार्टी के पदाधिकारी से मेरी गुजारिश है, विनंती है कि हमारे ईद मिलन के प्रोग्राम में भी शामिल हो जाए और हमें सेवा करने, खिदमत करने का मौका दे। मैं फिर से एक बार तमाम हमारे आए हुए जितने मेहमान हैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। इस साल की तरह इस साल भी ताज सोशल ग्रुप और फारिज मोहल्ले की जानिब से आज रोजा इफ्तार का कार्यक्रम रखा गया। इस कार्यक्रम में शहर के सभी जिम्मेदार, राजकीय, सभी जाति धर्म के, सभी पक्ष के लोग यहाँ आए। ये एक सोलापुर शहर में सर्व धर्म संभाव का एक प्रतीक हम ताज सोशल ग्रुप के माध्यम से सोलापुर में हम करने की कोशिश कर रहे हैं। तो ऐसे ही हमारे सब सोलापुर में शांतता एक आबादित रहे, इसके मद्देनजर रखते हुए हमने आज एक रोजा इफ्तार का कार्यक्रम रखा है। तो मैं फिर से सभी आए हुए सभी मेहमानों का, सभी दोस्त साहिबाब का दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। आज पवित्र दिना दिवशी आपला रोजा इफ्तारचा कार्यक्रम तौफिक भाई आणि आरिफ भाईचा कार्यक्रम आहे। आणि युद्धाचा एवढा मोठा डोंगर असताना देखील आपले मुस्लिम समाजाचे लोक कार्यकर्ते आणि शांततेने आपला हा सण साजरा करतात, तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। कुठेही असं गालगोट लागत नाही, आपण काळजी घ्यायची आहे। या सणाच्या त्यांना सगळ्या दिवशी पवित्र असं काम असतं। या पवित्र दिवशी फक्त आपण देवाचं नाव घेणं, देवाचं सेवा करणे किंवा हे रोजा करणं गरजेचं आहे आणि गरीब लोकांची मदत करणं पण गरजेचं आहे।
त्या रोजा इफ्तारसाठी त्या सगळ्या शुभेच्छा देतो आणि पुढे रमजानला सुद्धा मी शुभेच्छा देतो. नमस्कार. आज या ठिकाणी आपण बघतो की रोजा इफ्तार हा खरं तर 13 दिवस झाले आहेत आणि आपण बघतो की ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून आरिफ भाई आणि सुद्धा तोफिक भाई असू द्या, त्यांचे जे सर्व फाउंडेशनचे जे युवक अध्यक्ष युवक म्हणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दरवर्षी कार्यक्रम करायला बघतात. आम्ही सर्व खराटवान साहेब म्हणा सर्व पक्षाचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हायला बघतो. आणि आपण बघतो की येणाऱ्या काळामध्ये ईद ही खूप मोठ्या महाराष्ट्रामध्ये साजरा व्हायला बघतो आणि आपण सर्व एका महाराष्ट्रामध्ये राहून आपण सर्वांनी आनंदामध्ये ईद वगैरे साजरे करूया. आज आम्हाला या ठिकाणी बोलून यांच्या आनंदामध्ये आम्हाला साजरा करायची संधी दिली. या प्रभागाची नगरसेविका म्हणून श्रीदेवी फुलारे फाउंडेशनच्या वतीने यांना खूप खूप शुभेच्छा देते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.